नमस्कार, मी रंजना, अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आज रेसिपी मी घेऊन आलेली आहे चकली, बेसन पासून बनणारी चकली। तर हे चकली अशी आहे का कुरकुरीत आणि खुशखुशीत तुम्ही चकली बनवत असाल, पण कधी ते चकली कडक होत असेल किंवा जास्तीच नरम होत असेल तर त्याला तेल पकडून राहते। तेल पकडून नाही राहावं आणि कडक नाही व्हावं त्याकरिता माझी रेसिपी नक्कीच बघा आणि बघा खुशखुशीत कुरकुरीत मस्त चकली, नाही तेल पकडणार नाही कडक होणार। तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा। तर चला काय काय सामग्री लागणार आहे ते बघूया। आपण तांदूळ घेतलेले आहे 1 किलो, 1 पावशर पोहे घेतलेले आहे, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी साबुदाणा आणि थोडं जिरं। तर आता काय करायचं, आपण हे तांदूळ भाजून घेऊया। कढाई गॅसवरती ठेवलेली आहे, कढाई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तांदूळ घातलेले आहे। तर आता याला आपण मस्त असं भाजून घ्यायचं, कमीच गॅसवरती ठेवायचं। राशनचे तांदूळ आहे, आपण याला मस्त धुवून घेतलेले आहे, सुकून घेतलेले आहे। रूम मध्ये सुकवायचे, रूम मध्ये सुकून घेतलेले आहे। आता त्याला भाजून घेते आहे। तर ब्राऊन कलर, थोडा कलर गोल्डन येईपर्यंत याला भाजायचं, कारण चकली कुरकुरीत आणि खमंग लागावं त्याकरता आपण हे तांदूळ भाजून घेत आहे। बघा कसा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे, सोनेरी कलर आलेला आहे। आपण पॉट मध्ये काढून घेऊया। घेतलेली आहे, भाजून घ्यायची। डाळ भाजून झालेली आहे आपली, याला पण छान कलर आलेला आहे। जास्त काळपट नाही होऊ द्यायची, थोडी ब्राऊन होऊ द्यायची। आता बघा आपण हे साबुदाणा भाजून घेते आहे। साबुदाण्याला भाजून घ्यायचं, याला मस्त असं भाजून घ्यायचं। झालेला आहे साबुदाणा, काढून घेऊया। डाळ आणि तांदूळ टेस्ट साठी असते, साबुदाणा चकलीला फुलवते। आणि थोडे पोहे पण भाजून घ्यायचे, पोहे थोडे घ्यायचे, थोडेच पोहे घालायचे त्यामध्ये आहे। कलर आलेला आहे मस्त, जिरं घालते आहे। याला मस्त असं एकत्र करून घ्यायचं आणि आपण हे दळून आणायचं। तर हे मी पीठ घेतलेलं आहे, याआधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे का काय काय सामग्री घेतली यामध्ये घातलेली आहे आणि भाजून घेतलेलं कसं भाजून घेतलेलं आहे ते पण सांगितलेलं आहे। तर हे 1 किलोचं पीठ झालेलं आहे आपलं। 1 किलो पीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरचीचा पेस्ट, तीळ, ओवा आणि लसूण जिरा अद्रकचा पेस्ट। चला आता आपण यामध्ये बाकी मसाले घालूया। तर त्याकरिता आपल्याला गरम पाणी पाहिजे। आपण हे पाणी 2 गिलास ठेवलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे। हे आता आपण मसाले घालूया या पाण्यामध्ये। तर मी धने पावडर 2 चम्मच घातलेला आहे, जिरा पावडर 1-1.5 चम्मच घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेला आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर घालते आहे। चकली थोडी तिखट आणि नमकीन चांगली लागते खायला। तर हे आता बघा हिरव्या मिरचीचा पेस्ट घालते आहे मी, तेवढा 2 चम्मच घातलेला आहे हिरवी मिरचीचा पेस्ट, 1 चम्मच घातलेली लाल मिरची पावडर। तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर कमी घालायचं। याबरोबरच आपण 2 चम्मच तेल घालते आहे, परत आपण कलर साठी हळद घालते आहे, 1 चम्मच हळदी घातलेली आहे। आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायचं। तर आपण तिकडे पाणी ठेवलेलं आहे उकळी यायसाठी। तर आता आपण पीठ गाळून घेऊया।
पीठ गाळून घ्यायचं। एक जर आपलं झालेलं आहे हे गाळून। आता आपण चला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे बघूया। आता हे पाणी आपण थोडं थोडं घालायचं, म्हणजे पातळ झालं नाही पाहिजे, त्याकरता आपण थोडं थोडंच घालायचं। आपण पहिल्यांदा चम्मचनीच घ्यायचं, नंतर आपण हाताने मस्त चुरून घ्यायचं त्याला। पाणी आपल्या अंदाजानं थोडं थोडं घालायचं, कारण हे डो ढिला नाही झाला पाहिजे। असं चपाती बनवतो आपण त्या टाईपच बनवायचं, त्याच्यापेक्षा थोडा नरम। मस्त असं एकत्र करून घ्यायचं। थोडं लसूण जिरं अद्रकचा पेस्ट पण घातलेला आहे मी, त्याला पण मिक्स करून घेते आहे। तर मस्त डो बनवून घेऊया आपण याचा, छान चुरून। थोडं गरम पाणी असल्यामुळे हाताला चटके लागते। हे झालेला आहे आपला डो, रेडी झालेला आहे। आता आपण याला साईडला ठेवूया आणि तेल गरम करून घेऊया। झालेला आहे आपला डो। त्याला कव्हर करून ठेवूया। तोपर्यंत आपण कढाई गॅसवरती ठेवू, तेल गरम करून घेऊया। गॅसवरती कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, गॅस ऑन केलेला आहे, गरम होऊ देऊया। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण चकली बनवायला सुरुवात करूया। चकलीचा साचा आहे, आपण ही चकली यामध्ये चकलीची घातलेली आहे पाती। हे पाती आहे, हे आपण याच्यातून चकली पडणार। तर आपण यामध्ये जे बनवलेला बेसनचा आणि तांदळाचा डो बनवलेला आहे ते यामध्ये घालूया। तर आपल्याला हे पूर्णपणे तेल लावून घ्यावं, कारण हे चिपकत नाही। आणि आपण हे डो घेतलेला आहे, हे घातलेलं आहे यामध्ये। त्याचप्रमाणे पूर्ण भरून घ्यायचं, म्हणजे आपल्याला परत भरावं नाही लागत। तर आपण फुल भरून घेतलेला आहे। बघा किती छान आणि मस्त आलेलं आहे। या पद्धतीने केला तर चकल्या आपल्या मोडणार नाही। याला मस्त असं पलटवून घ्यायचं। बघा कशी कुरकुरीत आणि खुशखुशीत मस्त चकली आलेली आहे। खूप छान आलेली आहे। रेडी झालेल्या आहे चकल्या आपल्या, किती मस्त, खूप टेस्टी झालेले आहे। दिसायला पण सुंदर आणि खायला पण मस्त कुरकुरीत खुशखुशीत, ना तेल पकडून आहे ना कडक आहे। तर बघा माझ्या पद्धतीने जशी मी केलेली आहे ही रेसिपी, तशीच त्याच प्रमाणे तुम्ही करावे। हे बघा कुरकुरीत खुशखुशीत मस्त झालेलं आहे, तेल बिलकुल नाही आहे चिपकून। तर आपण तोडून दाखवणार आहे आता तुम्हाला। हे बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा